हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 5. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 5ला सुरुवात केलेली आहे. लेक्चर नंबर 5 मधल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये आपण स्टँडर्ड अँगल डिटरमाइन केलेले आहे. या स्टँडर्ड अँगलमध्ये तुमचे दिलेले अँगल्स पहा. सुरुवातीला 0 डिग्री बरोबर, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री कॅन बी डिटरमाइंड बाय, कशा डिटरमाइन केले होते? बाय कॅन बी डिटरमाइंड बाय स्टँडर्ड युनिट सर्कल. आपण हे सर्वचे सर्व अँगल स्टँडर्ड युनिट सर्कलनं तयार केलेले आहेत. तुम्ही पाहिलं होतं 0, 90, 180, 270 कॅन बी मेमोराइज बाय स्टँडर्ड युनिट सर्कल इंटरसेक्ट द ॲक्सिस ॲट पॉईंट ABCD. इंटरसेक्ट द ॲक्सिस ॲट पॉईंट ABCD या पद्धतीनं तुम्ही पूर्ण स्टँडर्ड अँगल डिटरमाइन केलेले आहे. हा A, B, C आणि D. म्हणजे यामधला 0 डिग्री, त्याच्यानंतर तुमचा 180 डिग्री, त्याच्यानंतर पहा 270 डिग्री, त्याच्यानंतर 90 डिग्री, हे सर्व तुम्हाला डिटरमाइन केल्या जातात. मायनस असेल ते सांगतो मी, सुरुवातीला हे तुम्हाला अँगल डिटरमाइन केल्या जातात. ऑल्सो तुम्हाला काय माहिती आहे पहा, स्टँडर्ड अँगल फॉर 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री हे चार्टनं आपण मेमोराईज केले होते. याचा चार्ट आपण तयार केलेला आहे. या पद्धतीनेसुद्धा आपण हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. त्याची फक्त आपण डायग्राम सांगणार आणि तुम्हाला ते तयार करायला लावणार आहे. म्हणजे आपण 30 डिग्री बरोबर आहे, त्याच्यानंतर 60 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री हा गलतीनं आलेला असेल. त्याच्यानंतर तुमचा 150 डिग्री बरोबर आहे, हे तुम्हाला 120 डिग्री मायनस बरोबर आहे की नाही, मायनस डिटरमाइन केलेला जातात. 30 डिग्रीसुद्धा मायनस डिटरमाइन केला जाईल, -45 डिटरमाइन केला जाईल. हे तुम्हाला सर्व अभ्यास झालेला आहे. आता थोडे वेगळे प्रॉब्लेमचा अभ्यास तुम्हाला आज करायचा आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ द अँगल्स. पहिला घेतलेला आपण 210. या 210 विषयी आपल्याला त्याचे अँगल डिटरमाइन करायचे. ॲक्च्युअल आपल्याला हे अँगल त्या ठिकाणी तुमच्या अलाइड अँगलला डिटरमाइन करू शकता. पण सुरुवातीला 11 स्टँडर्डमध्ये स्टँडर्ड युनिट सर्कलच्या मदतीने सांगतो. ॲक्च्युअल हे अँगल तुम्हाला अलाइड अँगलच्या मदतीनंच सॉल्व करणं सोपं जाते. पण चला 210 डिग्री पहा. मेजरमेंट ऑफ XOA बरोबर 210 डिग्री. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट द स्टँडर्ड युनिट सर्कल. भाषा पहा, स्टँडर्ड युनिट सर्कल इन P ऑफ XY. ड्रॉ परपेंडिक्युलर P ऑन X ॲक्सिस ॲट पॉईंट M. हे तुमचं स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. यामधला टर्मिनल रे XOA हा तुमचा हाऊ मेनी डिग्रीचा आहे? 210. हा टोटल इथपासून इथपर्यंतचा अँगल तुमचा हा आलेला आहे तुमचा 270 डिग्रीचा. मग 270 डिग्रीमधला जर 210 मायनस केला म्हणजे बरोबर या ठिकाणी 60 डिग्री राहते. काय म्हटले सर? 270मधून 210 जर मायनस केला, 270मधून 210 मायनस केला तर आपल्याला इथला 60 डिग्रीचा अँगल भेटतो. हा जर 60 डिग्री असेल तर हा 30 डिग्री असेल, हा जर 30 असेल तर हा 60 असेल. हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ड्रॉ परपेंडिक्युलर P ऑन X ॲक्सिस ॲट M. OM बरोबर X, PM बरोबर Y, OP बरोबर 1, M 90, O 30 आणि P 60. एवढंच समजलं पाहिजे. हा 60 असेल तर हा 30 असेल, याचं नॉलेज तुमच्याजवळ असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो राईट अँगल ट्रायंगल तयार झाला, त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये बाय 30, 60, 90 थेरम हा अप्लाय होणार आहे. कोणता थेरम अप्लाय होणार आहे? 30, 60, 90 थेरम. तर आपण X आणि Yच्या किमती काढायच्या आहे. सुरुवातीला आपण Xची किंमत डिटरमाइन करू किंवा Yची कोणतीही किंमत डिटरमाइन केली चालते. पहा, अपोजिट टू 60 हे लिहिण्याची गरज नाही. अपोजिट टू 60, 60च्या अपोजिटला कोण आहे? OM. OM बरोबर कोण आहे? X. X बरोबर कोण आहे? √3/2 इंटू हायपो. म्हणजेच कोण आलं? √3/2 इंटू OP मस्ट बी इक्वल टू √3/2. कारण OPची व्हॅल्यू ही तुमची 1 असते. म्हणजे या ठिकाणी OM इज इक्वल टू X इज इक्वल टू √3/2 ही क्वांटिटी तयार झाली. आता अपोजिट टू 30 हे आपल्याला समजण्यासाठी आहे, हे लिहिलंच पाहिजे, नॉट नेसेसरी आहे. अपोजिट टू 30
30च्या अपोजिटला कोण आलं? पी एम. 30च्या अपोजिटला कोण आलं? पी एम. आणि या पी एमची व्हॅल्यू असते 1/2 इंटू हायपो, 1/2 इंटू ओ पी, दॅट इज 1/2 इंटू 1 मस्ट बी इक्वल टू 1/2. म्हणजे पी एम इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 1/2. आपल्याला एक्स आणि त्या ठिकाणी वाय ह्या दोन्ही किमती माहीत झाल्या. आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. जर आपल्याला एक्स आणि वाय माहीत झालेला असेल तर आता आपला पॉईंट कोण्या क्वाड्रंटमध्ये तो आपल्याला चेक करायचा. तर आपण या ठिकाणी असं करू, बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, बरोबर आहे. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल, बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल. काय सांगा? एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस थिटा, वाय मस्ट बी इक्वल टू साइन थिटा. एक्स हा तुमचा कॉस थिटा असतो, वाय हा तुमचा साइन थिटा असतो. असा टॅन कॉट सेक कोसेक माहीत आहे. बट पहा पॉईंट पी, बरोबर आहे, प्रेझेंट इन, पटकन उत्तर द्या. हा कुठं प्रेझेंट आहे? तुम्ही सांगितलं सर हा थर्ड क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट आहे. याचा अर्थ असतो पी ऑफ एक्स कॉमा वाय मस्ट बी इक्वल टू पी ऑफ एक्सची किंमत आली √3/2, वायची किंमत आली 1/2. आता तुमचा दिलेला पॉईंट थर्ड क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट असेल तर दोन्हीही कोऑर्डिनेट निगेटिव्ह येणार. तुमचा पॉईंट थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर दोन्हीही तुमचे निगेटिव्ह येणार. म्हणजेच दिलेल्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही सरळ सांगसान सर हा जर तुमचा थर्ड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर हा निगेटिव्ह येणार आणि हा सुद्धा निगेटिव्ह येणार. आता बट थिटा मस्ट बी इक्वल टू, थिटाची किंमत ही तुमची 210 डिग्री दिलेली आहे. देअरफॉर कॉस 210 साइन 210 हा असेल एक्स कोऑर्डिनेट, हा असेल वाय कोऑर्डिनेट. जो एक्स आला तो लिहायचा, हा नाही लिहायचा. इथं एक्स कोण आला पहा -√3/2 आणि वाय बरोबर कोण आला -1/2. आता पटापट तुमची टॅनची किंमत काढा. टॅन 210 कॉट 210 सेक 210 कोसेक 210 1/sin 210 1/sin 210 म्हणजे -1/2 इज इक्वल टू -2. इथं आलेलं आहे सेक 210 1/cos 210 1/-√3/2 बरोबर -2/√3. इथं आलेलं आहे cos 210 म्हणजे cos 210 sin 210 बरोबर -√3/2 -1/2 इज इक्वल टू √3. tan 210 sin 210 cos 210 -1/2 -√3/2 बरोबर -1/√3. म्हणजे आपले दिलेले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 210साठी सरांनी डिटरमाइन केले. 210 हा थर्ड क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट होता. सुरुवातीची प्रोसिजर कॉमन आहे, फक्त पॉईंट कोण्या क्वाड्रंटमध्ये प्रेझेंट येतो तो तयार करायचा. तो तयार केल्यानंतर पहा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आले असतील तुमचे. टॅन आणि कॉट ह्या दोन टर्म पॉझिटिव्ह आलेले आहे, बाकी सर्व टर्म तुमच्या निगेटिव्ह आलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही 210चा प्रॉब्लेम तयार केला. डबल हे पूर्ण डायग्राम पाहायची. 210 कोणा क्वाड्रंटमध्ये, हा 270 जर असेल तर 210मधून 270मधून 210 मायनस करा म्हणजे हा 60 आला, हा 60 हा 30 आला. हे महत्त्वाचं असते. मग हे जर 30 हा 60 30 60 90चा थेरम लिहायचा आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचा बिलकुल कॉन्फिडन्सनं. प्रॉब्लेम नंबर 210 माहीत आहे. आता प्रॉब्लेम नंबर 300 आणि 330 याच्यामधलं आपल्याला एकच गणित घ्यायचं आहे. मी असं इमॅजिन करतो हे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क केलेला असेल, बरोबर आहे. तर हा 330 डिग्री आपण डिटरमाइन करू. चला, मेजरमेंट मस्ट बी इक्वल टू 330 डिग्री असा आलेला असेल. इट्स टर्मिनल आर्म इंटरसेक्ट द स्टँडर्ड युनिट सर्कल ॲट पी ऑफ XY किंवा ड्रॉ परपेंडिक्युलर पी ऑन X ॲक्सिस ॲट पॉईंट M. OM बरोबर X, PM बरोबर Y, OP बरोबर M.
आता तुमचा जो 330 आहे हा कोण्या क्वाड्रंटमध्ये, ही डायग्राम तयार करायची. डायग्राम एकदम परफेक्ट तयार करायची. डायग्राममध्ये काहीही चूक करायची नाही. डायग्राम बरोबर आली तर गणित येईल, नाहीत गणित येणार नाही. आपल्या प्रॅक्टिससाठी ही पद्धत वापरतो आपण. टेक्निक्समध्ये पुढं प्रॉब्लेममध्ये ही मेथड यूज करत नसतो. फक्त आपण आता डिस्कशन करणार हा प्रॉब्लेम झाल्यावर. पहा, इथं एक्स, इथं वाय, इथं एक्स डॅश, इथं वाय डॅश. 330 हा तुमचा जो अँगल आहे हा तुमचा 4th क्वाड्रंटमध्ये आलेला आहे. 330 हा अँगल तुमचा 4th क्वाड्रंटमध्ये आहे. 4th पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा. 4th क्वाड्रंट चेक करा. 4th क्वाड्रंट चेक केल्यानंतर हा इथं आला 90, 180, 270. समजा इथं आलेला आहे तुमचा 230 डिग्रीचा अँगल. हा XOA. XOA हा पूर्ण अँगल हा तुमचा इथं आलेला आहे 330 डिग्रीचा. इथून परपेंडिक्युलर टाका. हा आलेला आहे तुमचा M, हा P, हा आलेला आहे O, हा 90 डिग्रीचा आल्यानंतर आता लक्ष द्या, इथपर्यंत जर तुमचा 270 डिग्री 330 डिग्रीचा अँगल येत असेल तर हा टोटल तुमचा 360 असतो. 360 मधून 330 जर गेला, हा टोटल 360 आहे, यामधून जर 330 गेला तर या ठिकाणी 30 राहते, म्हणजे उरलेला हा अँगल तुमचा 30 डिग्रीचा असला पाहिजे. पहा, लक्ष द्या. हा जो अँगल आहे तुमचा हा अँगल आला तुमचा 30 डिग्रीचा. हा जर 30 तर हा तुमचा 60 आला पाहिजे. हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे जर चुकलं तुमचं गणित कधीच बरोबर येणार नाही. तुम्हाला ॲक्युरेसी कळली पाहिजे. 330 डिग्रीचा अँगल जर तिथं तयार होतो, टोटल अँगल जर 360 डिग्रीचा असेल तर बरोबर सरांनी जो ॲरो दाखवला ग्रीननं वरती, तो तुमचा अँगल 30 डिग्रीचा आला पाहिजे. तो जर 30 डिग्री आला O तर M हा 90 आहे, P हा 60 आहे. पहा, तेच मॅच झालं. O बरोबर 30 डिग्री, P बरोबर 60 डिग्री. बाय 30 60 90चा थेरम. बाय 30 60 90 X Y आणि या ठिकाणी 1. अपोजिट टू 60 हा कोण आहे, √3/2 हायपोटेनियस. हा √3/2 आला. जुनंच गणित आहे, मॉडिफिकेशन केलं. अपोजिट टू 30च्या अपोजिटला PM आलं. PM बरोबर 1/2 हायपोटेनियस म्हणजे 1/2 आला. X √3/2 Y 1/2 आला. बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, बाय स्टँडर्ड युनिट सर्कल, एक्स बरोबर कॉस थिटा, वाय बरोबर साइन थिटा. क्लिअर कट. या ठिकाणी बट पॉईंट P प्रेझेंट इन 3rd क्वाड्रंट, P ऑफ X, Y. आता पॉईंट P प्रेझेंट इन 3rd क्वाड्रंट और 4th क्वाड्रंट. तुम्ही म्हटले सर दिस पॉईंट P कॅन बी प्रेझेंट इन 4th क्वाड्रंट. अँगल तुम्ही पूर्ण लिहिला 3/2 1/2. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा, 4th क्वाड्रंटमध्ये काय असते? X पॉझिटिव्ह, Y निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल. बस. आता बट या ठिकाणी तुमचा जो अँगल डेव्हलप झाला तो अँगल आहे तुमचा 330. तो अँगल किती आहे? 330. त्याच्या बेसिसवर तुम्हाला उरलेले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तयार करत जायचं विथ फुल कॉन्फिडन्स. एकही स्टेप चुकू द्यायची नाही. बट 330 डिग्री इथं आलं तुमचं कॉस 330 बरोबर X बरोबर √3/2. फुल कॉन्फिडन्स. इथं आलं तुमचं साईन 330 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू -1/2. या अँगलच्या रिलेटेड ट्रिग्नॉमेट्री चेक होते. तुम्ही म्हणता इथं 30 इथं 60 आला. हा असल्यामुळे हा बदल झाला. हा 330 असल्यामुळं हा तुमचा 30चा डेव्हलप झाला. त्याच्यामुळं तुमचे जे काही अँगल तयार होऊन राहिले ते त्या पद्धतीने होतात. पुढं काय आलं पहा, इथं आलेलं आहे tan 330. मग tan 330 इज नथिंग बट साइन 330 अपॉन कॉस 330. इथं आलेलं आहे -1/2 अपॉन √3/2. 2 कटले मस्ट बी इक्वल टू -1/√3. त्याच्यानंतर आलं कॉट 330 डिग्री बरोबर कॉस 330 अपॉन साइन 330. इथं आलेलं आहे तुमचं -1/2 अपॉन √3/2 इज इक्वल टू, रॉंग केलेलं आहे तुम्ही. इथं साइन 1/2 आला तर 1/√3 येतो. कॉस 30 हा माझा √3/2 आला. कॉस 30 √3/2, साइन 30 -1/2. 2 कटला, हा आलं तुमचं -√3. त्याच्यानंतर येईन तुमचं सेक 330 बरोबर 1 अपॉन कॉस
330 1/√3/2 इज इक्वल टू 2/√3. लास्ट वन येतो पहा, कोसेक 330 इज इक्वल टू 1/sin 330 बरोबर आहे -1/2 इज इक्वल टू -2. दिलेला पी जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सर्व निगेटिव्ह. पहा, कॉस पॉझिटिव्ह, सेक पॉझिटिव्ह, अदर्स आर निगेटिव्ह. अशा पद्धतीनं तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. या चॅप्टरमध्ये ही मेथड यूज करायची. समोरच्या चॅप्टरमध्ये सगळे अँगल अलाइड अँगलनं तयार करायचे. एकदा पूर्ण प्रॉब्लेम शांततेने पाहून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला राहिलेले पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करायचे टोटल. आता मी काही जे तुमचे गणित बाकी आहे त्या गणिताच्या डायग्राम काढणार, मग तुम्हाला उत्तर सांगणार. डायग्राम काढणार आणि उत्तर सांगणार. म्हणजे पूर्ण काम आता तुम्हाला करायचं असेल. या ठिकाणी 350 असेल, हे होमवर्क करा तुम्ही, बरोबर आहे की नाही. हा तुम्हाला होमवर्क तयार केला जातो. पूर्ण प्रॉब्लेम बनवत जायचे. आता आपण छोटे छोट्या प्रॉब्लेमच्या डायग्राम आणि डायरेक्ट उत्तरं पहा. आता माझ्याजवळ जे काही अँगल डिपेंड असतील ते आपण तयार करणार आहे. ते कोण्या डायरेक्शननं तयार करणार आहे त्याच्याविषयी चर्चा करू. आपण निगेटिव्ह एखादा सॉल्व केलेलाच आहे, पण समजा तुम्हाला ऑड निगेटिव्ह सॉल्व करायचा असेल तर आपण स्वतंत्र त्याची चर्चा करू, डायग्राम तयार करू आणि डायग्रामवरून डायरेक्ट उत्तर देऊ, जेणेकरून सर्व प्रॉब्लेम हे तुम्हाला होमवर्क करायचे असतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदम शांततेनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. कुठेही कोणीही गडबड करू नये. आता कोणताही प्रॉब्लेम घ्या निगेटिव्हमधला. मी निगेटिव्हमधला स्टँडर्ड अँगल घेतला तुमचा -30° समजा, बरोबर आहे. थिटा बरोबर -30°. मला तर डायरेक्ट उत्तर येते. मी स्टँडर्ड युनिट सर्कल तयार केलं. 30° म्हटल्या हा कोण्या डायरेक्शन येणार, क्लॉकवाईज. मायनस साईन इंडिकेट दॅट अँगल कॅन बी मेजर्ड इन क्लॉकवाईज डायरेक्शन. असा अँगल आहे तुमचा पहा. इथून परपॅन्डिक्युलर टाकलेला असेल. या ठिकाणी तुमचा ओ असेल, हा पी असेल, हा एम असेल. तर हा जो अँगल आहे तुमचा हा अँगल आला तुमचा -30°, बरोबर आहे. हा येताना किती येईल 60°. हा तुमचा ॲज इट इज असेल. फक्त घेताना मायनस घेऊ नका, क्वाड्रंट चेंज करा. म्हणजे इथं आलेलो आहे मी, इथं तुमचा आलेला आहे 1, हा आलेला x, हा आलेला y. आता तोंडी उत्तर द्यायचे. गण तुमचा -30 आहे म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन आलं. इथं दाखवताना चूक करायची नाही. काय करायचं पहा, इन ट्रायंगल PMO अँगल M 90°, अँगल O 30°. इथं लिहिताना -30 आलं म्हणून तो पहिल्या फोर्थ क्वाड्रंटमध्ये आला, नाही तर तो सरळ पहिल्या क्वाड्रंटमध्ये आला असता ना. 30° फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येते, पण -30° असल्यामुळं तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे इथं मी थिटा O दाखवला, पी दाखवला माझा 60°, नंतर बाय 30, 60, 90 थेरम शॉर्टमध्ये सगळे गणित. आता अपोजिट टू 60 OM इज इक्वल टू x इज इक्वल टू √3/2 × 1 बरोबर √3/2. अपोजिट टू 30 कोणाला पहा, PM इज इक्वल टू y इज इक्वल टू 1/2 × 1 बरोबर 1/2. झालं. इथपर्यंतच तर ॲज इट इज आहे यार. आता फक्त काय करायचं पहा, इथं बट बरोबर आहे पॉईंट प्रेझेंट इन विच क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. हा पॉईंट महत्त्वाचा आहे तुमचा, फोर्थ क्वाड्रंट. मग हा जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर P ऑफ x, y ची किंमत, P ऑफ x ची किंमत तुमची जी आली ती आली √3/2 आणि y ची किंमत आली तुमची 1/2. हा जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आत्ता जे शिकवलं तेच गणित आहे. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह तयार झाला. इथं बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पूर्णच गणित सांगायला मी थोडंसं सांगायचं होतं पहा. इथं x इज इक्वल टू कॉस थिटा, y इज इक्वल टू साईन थिटा, म्हणजेच थिटा मस्ट बी इक्वल टू -30°. आणि हा जर तुमचा -30° येत असेल तर पहिले कॉस ऑफ -30° इज इक्वल टू पहा √3/2 आला, म्हणजेच x आला. साईन ऑफ -30° इज इक्वल टू y इज इक्वल टू -1/2. असाच तुम्हाला टॅन ऑफ -30 काढायचा, तो असेल साईन ऑफ -30 अपॉन कॉस ऑफ -30. डायरेक्ट उत्तर लिहा ना. हे आलेलं आहे माझं
-1/2 अपॉन √3/2 डायरेक्ट लिहायला पाहिजे होतं, ह्याला -1/√3. कॉट ऑफ -30 हा येणार 100% तुमचा -√3. सेक ऑफ -30 हा येणार आहे 1 कॉस ऑफ -30 म्हणजे 2/√3 येणार. घरी चेक करा आहे. कोसेक ऑफ -30 हा येणार माझा 1/-1/2 म्हणजे -2. म्हणजे बरोबर हा जर फोर्थ क्वाड्रंटमध्ये आलेला असेल दादांनो, तर या ठिकाणी कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आला पहा. कॉस पॉझिटिव्ह आहे, सेक पॉझिटिव्ह आहे, बाकी सर्व निगेटिव्ह आहे. अशाच प्रकारे तुम्ही टोटल 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 120 डिग्री, 25 डिग्री, 240 डिग्री सॉल्व करायचे. फक्त तुम्हाला 2 डायग्राम सांगतो मी, ते झालं की कन्सेप्ट समजतो. थिटा बरोबर -90 डिग्री आणि थिटा बरोबर -270 डिग्री. हा प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी अगोदरच सॉल्व केलेला आहे, पण मायनस साईन आल्यामुळं मी तुम्हाला एकदा समजून सांगतो पहा. मायनस साईन इंडिकेट दॅट अँगल कॅन बी मेजर्ड इन क्लॉकवाईज डायरेक्शन. हा तुमचा -90 डिग्री येतो. हा जर -90 डिग्री आला आणि हा जर तुमचा स्टँडर्ड युनिट सर्कल येत असेल, तर इथला पॉईंट असतो तुमच्या ABCD 0,-1. बरोबर आहे, बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल शॉर्टकटमध्ये. मग एक्स बरोबर असतो कॉस थिटा, वाय बरोबर असतो साईन थिटा. इथं थिटा बरोबर -90 डिग्री आहे, म्हणजे इथं कॉस ऑफ -90 डिग्रीची किंमत ही तुमची 0 येते आणि साईन ऑफ -90 डिग्रीची किंमत ही तुमची -1 येते. झालं. म्हणजे पहा, त्या ठिकाणी तुमचा जो दिलेला पॉईंट असेल त्यामध्ये कॉस ऑफ -90 हा 0च येणार आणि साईन ऑफ -90 हा -1 येणार. अशा प्रकारे पुढचे तुम्ही तयार करू शकतात. टॅन ऑफ -90 बरोबर आहे, कॉट ऑफ -90, सेक ऑफ -90 आणि कोसेक ऑफ -90. अशा प्रकारे तुम्ही कोणतेही प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करू शकतात. 11 स्टँडर्डसाठी स्टँडर्ड युनिट सर्कलची मेथड घ्यायची, पण 11 स्टँडर्डमध्ये समोर आपल्याला जर हे अँगल डिटरमाइन करायचे असतील तर या गणितामध्ये आपण काय करणार हे लक्षात ठेवा. या गणितामध्ये आपण शक्यतोवर अलाइड अँगलच्या मदतीनंच तो प्रॉब्लेम सॉल्व करणार, पण सुरुवातीला आपल्याला अलाइड अँगल माहीत नसल्यामुळे आपण पूर्ण प्रॉब्लेम या मेथडनं सॉल्व करा. आपल्याला सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट शिकायचा आहे. आपले जे निगेटिव्ह ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतात ते आता आपल्याला डायरेक्ट लिहायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजचा आपण विचार करणार नाही. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल्स हे आपल्याला डिटरमाइन करायचं. म्हणजे हा आपला क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आहे या डायरेक्शनचा आपण आता विचार करणार नाही. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगण्यासाठी आपण एक नवीन टेक्निक तयार करतो, ती बोर्डवर पहा. सुरुवातीला एक स्टँडर्ड युनिट सर्कल तयार करा. पूर्ण लक्ष बोर्डवर असू द्या. या स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये सुरुवातीला तुमचा एक्स आणि वाय ॲक्सिस दाखवा. बरोबर आहे, या ठिकाणी वाय डॅश दाखवा. तिच्यावर 2 पॉईंट घ्या. पहिला पॉईंट तुमचा हा ओरिजिनपासून पीवर आलेला असेल, दुसरा पॉईंट ओरिजिनपासून हा क्यूवर आलेला असेल, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला एक काम करायचं, पीपासून जो OP काढलेला आहे तो अँगल तुमचा थिटा असेल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, हा अँगल तुमचा -θ असेल क्लॉकवाईज डायरेक्शन. डायरेक्शन पहा तुम्हाला समजेल. हे तुमचं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळे पॉझिटिव्ह येईल आणि क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळे तुमचं निगेटिव्ह येईल. आता पीपासून परपॅन्डिक्युलर टाका, हा तुमचा M येईल. इथंही परपॅन्डिक्युलर टाका, एक सारखा आली पाहिजे डायग्राम. आता माझी डायग्राम थोडीशी मागं पुढं येऊन राहिली. हा इथं परपॅन्डिक्युलर आलेला आहे, हा सारखा आला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे जर तुमचा 90 डिग्रीचा येत असेल तर आता थोडं डिस्कशन करा. हा जो आहे याचे कोऑर्डिनेट किती असतील आणि याचे कोऑर्डिनेट ॲक्च्युअल किती असतील ते आपल्याला डिटरमाइन करायचे. त्याच्यावरून तुम्हाला निगेटिव्ह अँगल्स आता डायरेक्ट लिहायचे. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चेक करण्याची गरज नाही. पहा सर काय म्हणतात, लेट P ऑफ XY बी एनी पॉईंट ऑन द स्टँडर्ड युनिट सर्कल. हा तुमचा P ऑफ XY हा तुमचा स्टँडर्ड युनिट सर्कलवर प्रेझेंट आहे विथ सेंटर ॲट ओरिजिन AOP. बोर्डवर पहा, हा तुम्ही जर A कन्सिडर केलेला असेल तर AOP बरोबर θ डिग्री, AOP बरोबर थिटा P ऑफ XY. AOQ हे पहा, AOQ हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, हा तुमचा क्लॉकवाईज डायरेक्शन, याची किंमत असेल तुमची -θ. देन कोऑर्डिनेट ऑफ P विल बी, कोऑर्डिनेट ऑफ Q विल बी.
आता तुमच्या क्यूचे कोऑर्डिनेट एक्स कॉमा मायनस वाय असतील, बरोबर आहे. हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असल्यामुळं इथं एक्स कॉमा मायनस वाय येईल. आता तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा बाय डेफिनेशन. कसं कॉन्सन्ट्रेट करता पहा, इथं तुमचा एक्स पहा, इथंही तुमचा एक्स पहा, दोन्ही ठिकाणी तुमचा एक्स हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे सर काय बोलले या ठिकाणी केअरफुली पहा, बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाय युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल x इज इक्वल टू कॉस थिटा, y इज इक्वल टू साइन थिटा. पण इथं काय झालेलं पहा, तुमचा जो अँगल तयार केलेला आहे दोन्ही ठिकाणी तुमचा x हा पॉझिटिव्ह येतो. म्हणजे सर असं म्हणतात कॉस ऑफ थिटा मस्ट बी इक्वल टू एक्स और कॉस ऑफ मायनस थिटा मस्ट बी इक्वल टू एक्स. इथं पहा तुम्ही कॉस थिटा टाकला तरी एक्स येतो आणि इथं मायनस कॉस थिटा टाकला तरी एक्स येतो. सरांनी हे ग्रीन जे केलेले आहे हे ग्रीन सांगते कॉस ऑफ थिटा एक्स आला, कॉस ऑफ मायनस थिटा याची व्हॅल्यू पण एक्स आली. पहा कॉस ऑफ थिटा बी एक्स येतो आणि कॉस ऑफ मायनस थिटा बी एक्स येतो. आता साईनकडे जर तुम्ही पाहिलं तर साईन ऑफ थिटा याची किंमत वाय येऊन राहिली आणि साईन ऑफ मायनस थिटा याची किंमत तुमची मायनस वाय येऊन राहिली. पहा साईन ऑफ थिटा हा वाय येतो, साईन ऑफ मायनस थिटा हा तुमचा मायनस वाय येऊन राहिला. म्हणजे साईन ऑफ थिटा याची येणारी व्हॅल्यू ही वाय येते, साईन ऑफ मायनस थिटा याची येणारी व्हॅल्यू ही मायनस वाय येते. म्हणजे याचा अर्थ असा होतो, याची टेक्निक अशी सांगते, भविष्यामध्ये जर तुमचा मायनस साईन ऑफ मायनस थिटा आला तर डायरेक्ट तुम्ही मायनस साईन थिटा लिहिणार, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चेक करणार नाही. आणि जर तुमचा कॉस ऑफ मायनस थिटा आला तर याची व्हॅल्यू कॉस थिटाच येते. हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. आतापर्यंत मी काय करत होतो, निगेटिव्ह अँगल दाखवायचा असेल, पॉझिटिव्ह अँगल दाखवायचा असेल तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजची डायरेक्शन मोजत होतो. आता मी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज नाही मोजणार. आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार साईन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा येतो आणि कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर पहा दोन्ही ठिकाणी हा तुमचा कॉस थिटा पॉझिटिव्ह येतो. म्हणजे कॉस ऑफ थिटा असेल तर एक्स येतो, कॉस ऑफ मायनस थिटा असेल तरी एक्स येतो. म्हणजे कॉस ऑफ मायनस थिटा हा ऑलवेज कॉस थिटा येतो. पण साईन ऑफ मायनस थिटाची किंमत एकदा वाय येते, एकदा साईन ऑफ थिटा वाय येतो, साईन ऑफ मायनस थिटा मायनस वाय येतो. म्हणजे साईन ऑफ मायनस थिटा मायनस साईन थिटा येईल, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा येईल. आता तुम्हाला जर टॅन काढायचा असेल, टॅन ऑफ मायनस थिटा डिटरमाइन करायचा असेल तर हा येईल साईन ऑफ मायनस थिटा अपॉन कॉस ऑफ मायनस थिटा. याची उत्तर येईल तुमची मायनस साईन थिटा अपॉन कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू मायनस टॅन थिटा. म्हणजेच टॅन ऑफ मायनस थिटाची किंमत ही तुमची मायनस टॅन थिटा असेल. आता तुम्हाला कॉट काढायचं आहे तर कॉट ऑफ मायनस थिटा डायरेक्ट तुम्ही मायनस कॉट थिटा लिहायचा. जर तुम्हाला सेक ऑफ मायनस थिटा काढायचा असेल तर हा 1 कॉस ऑफ मायनस थिटा येईल. याची किंमत येईल 1 कॉस थिटा. म्हणजे सेक ऑफ मायनस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस सेक थिटा, मस्ट बी इक्वल टू सेक थिटा. आणि कोसेक ऑफ मायनस थिटा जर काढायचा असेल तर 1 साईन ऑफ मायनस थिटा म्हणजे 1 मायनस साईन थिटा म्हणजे मस्ट बी इक्वल टू मायनस कोसेक थिटा. या सगळ्या कन्सेप्टवरून तुम्हाला काय शिकायचं होतं ते लक्षात ठेवा. भविष्यात कधीही साईन ऑफ मायनस थिटा आला तर डायरेक्ट मायनस साईन थिटा घ्यायचा, कॉस ऑफ मायनस थिटा आला तर प्लस कॉस थिटा घ्यायचा, टॅन ऑफ मायनस टॅन थिटा असेल तर मायनस टॅन थिटा येईल, कॉट ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस कॉट थिटा येईल आणि सेक ऑफ मायनस थिटा असेल तर सेक थिटा येईल आणि कोसेक ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस कोसेक थिटा येईल. आता याच्या पुढं जर मला मायनस अँगल आलेले असतील आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं असेल तर मी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चेक करणार नाही. माझ्यासमोर 6 फॉर्म्युले तयार झाले. मी डबल एकदा रिपीट करतो. सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, सांगा. साईन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, हा तुमचा मायनस टॅन, हा मायनस कॉट, हा पॉझिटिव्ह सेक, हा निगेटिव्ह कोसेक. खरंच तुम्हाला येते का नाही येत आत्ता चेक करतो, सांगा. टॅन ऑफ -30 याचं आन्सर काय येईल पटकन सांगा.
तुम्ही उत्तर दिलं सर -tan30 बरोबर -tan30 म्हणजे 1/√3. तुम्हाला विचारला प्रश्न मी सेक ऑफ -45 किती, तुम्ही पटकन सांगता सर हा सेक 45 येतो आणि याची किंमत √2 येते. एवढं नॉलेज पाहिजे दादा, तर पुढं फायदा होईल नाही नुकसान होईल, लक्षात ठेवा. इथं जर असं आलं कोसेक ऑफ -30 डिग्री किती असेल, तुम्ही मायनस कोसेक 30 म्हणसाल आणि मायनस कोसेक 30 म्हणजे हा तुमचा -2 येईल. म्हणजे पटापट तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इवन दो असं आलं साईन ऑफ -110 डिग्री आलेलं असेल तर पटकन म्हणायचं -sin 1100. आता याची किंमत आपल्याला डायरेक्ट येत असेल तर काढायची. ह्या सर्व किमती स्टँडर्ड होत्या, तुम्हाला डायरेक्ट सांगता आल्या. 110ची किंमत तुम्हाला सांगता येत नसेल तर ॲज इट इज ठेवा. फक्त या कन्सेप्टमध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणचा घ्यायचं एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. इथं जर समजा असं आलं कॉस ऑफ किंवा बरं या ठिकाणी आलं कॉस ऑफ -1200 आलेलं असेल तर डायरेक्ट तुम्हाला याला कॉस 1200 असं म्हणायचं. हे सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट होता. यामध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज लावायचं नाही. डोळे बंद करून साईन ऑफ -θ -sin θ, कॉस ऑफ -θ कॉस θ. हे बघा प्रूफ तुमच्या डोळ्यासमोर आहे, प्रूफ डोळ्यासमोर दिलेलं आहे तुमच्या. टॅन ऑफ -tan θ, कॉट ऑफ -θ -cot θ, सेक ऑफ -θ सेक θ, कोसेक ऑफ -θ कोसेक θ. कधीच हा पॉईंट विसरू नका, चांगल्या प्रकारे तुम्हाला समजला पाहिजे.